आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. नमस्कार. लोकलाईव्हच्या लोकसंवादमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण लोकसंवाद साधणार आहोत संजय मालपाणी यांच्याशी. संजय मालपाणी हे आर्ट ऑफ पॅरेंटिंग हा जो विषय, या विषय घेऊन विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी त्यांचं शैक्षणिक जीवन कसं असावं, शिक्षण घेताना कशा पद्धतीची आपली कार्यप्रणाली असावी, याविषयी त्यांची असलेली मास्टरी आणि सातत्याने करत असलेलं मार्गदर्शन. जवळजवळ 400पेक्षा जास्त व्याख्यानं संजय मालपाणी यांनी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 वर्षात आपण एखादा श्लोक देखील आपला पाठ होऊ शकत नसेल, पण गेल्या 2 वर्षामध्ये संपूर्ण गीता म्हणजे 18 अध्याय आणि 700पेक्षा जास्त 700 श्लोक असलेली आणि 18 अध्याय असलेली संपूर्ण गीता तोंडपाठ असलेलं असं हे व्यक्तिमत्व आज आपण त्यांना आमंत्रित केलं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण आणि त्याच्यावरती असलेला मानसिक तणाव, मानसिक दबाव आणि विद्यार्थ्यांवरती त्यामुळे होत असलेला ओव्हरलोड, ह्या सगळ्या विषयांची आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये संजयजी मालपाणी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. संजयजी, 18 एकर असलेल्या आपल्या या ध्रुव अकॅडमीमध्ये आपली शाळा एक दिमाखदार अशी शाळा, या संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरची अशी शाळा आपली आहे. आणि आज आपण आपला प्रचंड मोठा असलेला असा व्यवसाय म्हणजे 145 प्रॉडक्ट आपल्या या व्यवसायातून होतात. आपण 5 बंधू, मात्र आपण या सगळ्या व्यवसायाला एक नंबरची दिशा देत असताना विद्यार्थ्यांसाठी स्वतःचं जीवन आपण समर्पित केल्यासारखं आपलं आयुष्य या सध्या संदर्भात सुरू आहे. आपलं काय कार्य आहे, कशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात, कोणत्या पद्धतीने साधत असतात आणि काय काय आपण या विद्यार्थ्यांवरती बिंबवत असतात, हे जरा विस्ताराने सांगा. 2 गोष्टी आहेत. मुलांमध्ये काम करण्याची माझी सुरुवात जी झाली ती स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवाराच्या शिबिरांमधून मुलांबरोबर माझा संपर्क आला. साधारणतः 32 वर्षांपूर्वी मी महाविद्यालयात असताना गीता परिवाराच्या कामात दाखल झालो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अव्याहतपणे मुलांबरोबर संवाद साधतोय. वेगवेगळ्या निवासी शिबिरांमधून, वर्गांमधून गीतेमधली जीवनमूल्य अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. ही जी सगळी जीवनमूल्य गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली आहेत, ती जीवनमूल्य मुलांच्या मनात प्रतिष्ठित करण्याच्या दृष्टिकोनातून गीता परिवाराचं काम सुरू झालं. आणि ते करत असताना पालकांशीही संवाद सुरू झाला. त्यानंतर केवळ सुटीमध्ये काम करून उपयोगाचं नाही, हे काम नियमित स्वरूपाचं असलं पाहिजे असा विचार करून ध्रुव ग्लोबल स्कूलची स्थापना संगमनेरमध्ये झाली. आता पुण्यातही त्याची ब्रांच आहे. आणि या सगळ्या माध्यमांमधून मुलांच्या मनात शिरून त्यांच्या मनामध्ये चाललेला भावभावनांचा कल्लोळ पाहत असताना पालकांशी बोलत मुलांच्या विकासाचे विविध उपक्रम, विविध प्रयोग आम्ही ध्रुवच्या आणि गीता परिवाराच्या माध्यमातून केलेत. आणि असा तो संपर्क विद्यार्थ्यांशी माझा आला. या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत असताना त्यांना येत असलेलं मानसिक दडपण या विषयावरती खूप प्रभावी पद्धतीने आपण बोलत असतात की आपल्या या प्रभावी वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच आमूलाग्र बदल पण होताना दिसतात. काय पद्धतीचा तो विषय आहे, जरा सविस्तर सांगा. खूप मोठा करिक्युलम आहे का? अभ्यासक्रमाची पुस्तकं खूप जाड आहेत का? तर ते नाही आहेत. अभ्यासक्रम काही खूप मोठा आहे अशातला भाग नाही. त्यामुळे त्याचं खूप प्रेशर मुलांच्या मनावर तयार झालेलं आहे अशातला भाग नाही.
परंतु पालकांचं प्रेशर, पालकांच्या अपेक्षांचं भार मात्र खूप मोठा आहे. अच्छा. आणि त्या भारामुळे मुलं झुकून गेलेली आहेत, वाकून गेलेली आहेत, नैराश्यानं ग्रस्तही होत आहेत. आता ही नैराश्यानं ग्रस्त का होतात याची अनेकविध कारणं आहेत. मग त्यामध्ये अगदी सोशल मीडिया हे सुद्धा एक त्याचं कारण आहे. परंतु महत्त्वाचं कारण जर आपण समजून घेतलं त्यातलं, तर आपल्या सगळ्या समस्या सुटतील. भगवद्गीतेमध्ये जागोजागी एका तादात्म्याचा विषय येतो. ते तादात्म्य आहे मन आणि बुद्धीचं. मन आणि बुद्धी ही सोबत सोबत जिथे जिथे काम करते तिथे तिथे थकवा येत नाही, तणाव येत नाही. काही काम आपण फक्त बुद्धी सांगते म्हणून करतो आणि मन म्हणत असतं मला नाही करायचं, मला यात मजा येत नाहीये. मुलांच्या बाबतीत हे फार होतं. पालकांना वाटतं मुलांनी इंजिनिअरिंग करावं, मुलांनी IIT ला जावं, मग मुलांना कोट्याला पाठवलं जातं, हैदराबादला पाठवलं जातं आणि मुलांना वेगळं काहीतरी करायचं असतं. त्यांना कॉमर्समध्ये जायचं असतं, CA व्हायचं असतं, बिझनेस करायचा असतो, इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं असतं किंवा म्युझिशियन व्हायचं असतं. आता पालक सांगतायत म्हणून बुद्धी म्हणते आता पालक सांगताय तर कर बाबा, काही इलाज नाही, आणि मूल ते अभ्यास करायला लागतो. परंतु त्याचं मन त्याच्यासोबत रमत नाही. असं जे जे काम आहे त्याला गीतेमध्ये कर्म अशी संज्ञा आहे. कर्म जे बुद्धी हो म्हणते आणि मन नाही म्हणतं त्याला कर्म म्हटलं जातं. कर्माच्या अनेक व्याख्या आहेत, परंतु मुख्यत्वे बुद्धी हो म्हणते आणि मन नाही म्हणतं. काही कामं अशी असतात जिथे मन म्हणतं हे कर आणि बुद्धी म्हणते हे नाही करायला पाहिजे, हे तुझं काम नाही आहे. बुद्धी विरोध करते परंतु मन जिंकतं आणि शरीराकडून ते काम मन करवून घेतं. अशा पद्धतीची जी कामं आहेत त्याला विकर्म अशी संज्ञा गीतेमध्ये दिली गेली. विकर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की विकृतीकडे नेणारं कर्म. मग ते माणसाला विकृत करून टाकतं. आणि गीतेमध्ये असं सांगितलं गेलं की सर्वश्रेष्ठ कर्म जे काही आहे ते अकर्म आहे. जिथे बुद्धी म्हणते हे कर आणि मन म्हणतं वाह मला ही काम आवडतं, अशी जी जी कामं आहेत ती अकर्म या संज्ञेकडे जातात. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाला भावेल आणि बुद्धीला पेलवेल अशा पद्धतीचं काम आपण ज्या क्षणी देऊ त्या क्षणी मुलाला ते काम करण्यामध्ये आनंद यायला लागतो. केवळ बुद्धी हो म्हणते आणि मन नाही म्हणतं मग मुलांना तणाव येणारच, थकवा येणारच, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुलांचा कल नेमका कोणत्या बाजूला आहे हे शोधून काढण्याचं एक विशिष्ट असं शास्त्र आहे आणि त्या शास्त्रावर आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून ध्रुव ग्लोबल स्कूलचा एक वेगळ्या पद्धतीचा विकास तुम्हाला पाहायला मिळेल. या वर्षीची स्पोर्ट्समधल्या मेडल्सची संख्या केवळ स्पोर्ट्समधले मेडल्स 475 आहे. नृत्यामधले मेडल्स 600च्या वर गेलेले आहेत. नाटकामध्ये इंटरनॅशनल मेडल्स आलेले आहेत. आणि अभ्यासामध्ये आम्ही बिलकुल मागे नाही आहोत. 99.4% 10वीचा टॉपर होता मागच्या वर्षीचा. आणि आमच्याकडची एक विद्यार्थिनी, तिला IIT गोव्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता. हे सगळं शक्य होऊ शकतं, परंतु त्याची मेथडॉलॉजी आहे ती फॉलो करावी लागते. कशी मेथडॉलॉजी आहे? तर एक हॉवर्ड गार्डनर नावाचे शास्त्रज्ञ अमेरिकेमध्ये काम करतात आणि ते मानसरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं काम असं होतं की मेंदूला मार लागल्यानंतर जे काही पेशंट्स त्यांच्याकडे यायचे त्यांच्यावर मानसोपचार करण्याचं काम त्यांचं होतं. एका विशिष्ट कालखंडानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मेंदूच्या कोणत्या बाजूला मार लागला की कोणत्या क्षमता नष्ट होतात. आणि मग हॉवर्ड गार्डनर यांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्षमता आहे त्यांचं वर्गीकरण करायला सुरुवात केली आणि त्यांना एकूण 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता मानवी मेंदूमध्ये आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामध्ये पहिली जी बुद्धिमत्ता आहे ती भाषिक बुद्धिमत्ता, दुसरी तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता, तिसरी सांगीतिक बुद्धिमत्ता, चौथी इंटरपर्सनल म्हणजे परस्पर संवादाचं कौशल्य असणं अशा पद्धतीची बुद्धिमत्ता. HR मध्ये विशेषतः जी माणसं काम करतात किंवा जे नेते असतात त्यांना समोरच्या माणसाचं मन कळतं, या माणसाचा उपयोग नेमका कोणत्या कामासाठी करून घ्यायला पाहिजे हे मॅनेजरियल स्किल जे आहे ते त्यांच्याकडे असतं. त्याला इंटरपर्सनल इंटेलिजन्स असं म्हणतात. तसंच इंट्रापर्सनल पण आहे. मग बहिणाबाई चौधरी असतील, त्यांनी स्वतःच्या मनाशी संवाद केला. कोणत्याही प्रकारचं लौकिक शिक्षण नसणारी ही माता अशा पद्धतीच्या कविता लिहू शकते ह्याच्यावर विश्वास आपला बसत नाही, परंतु ते इंट्रापर्सनल स्किल आहे. त्यानंतर 6वं जे आहे ते फिजिकल इंटेलिजन्स म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता. त्यात नृत्य असेल, नाट्य असेल किंवा स्पोर्ट्समधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील. त्यामध्ये मुलं काही हुशार असतात. मग सचिन तेंडुलकर सारखा एखादा खेळाडू असेल जो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. त्यानंतरची एक बुद्धिमत्ता 7व्या नंबरची त्यांनी शोधून काढली ती म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, ज्यामध्ये निसर्गाविषयीची आवड असणं किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती असतील, कीटकांच्या प्रजाती असतील, वनस्पती असतील यांची नावं सहज लक्षात राहणं किंवा गिरिभ्रमणाला जावंसं वाटणं, पदभ्रमंती करावीशी वाटणं, हे सगळं जे आहे हे त्या नॅचरलिस्टिक इंटेलिजन्समध्ये येतं. आणि 8वी जी बुद्धिमत्ता आहे ती आहे
स्पेशल इंटेलिजन्स, ज्याला त्रिमितीय बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं, आकारमानाचं ज्ञान, रंगसंगतीचं ज्ञान, या गोष्टी, रस्ते लक्षात राहणं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि हॉवर्ड गार्डनरने हे सिद्ध केलं की समजा एखादी बुद्धिमत्ता कमी असेल, मग एखाद्यामध्ये गणिती बुद्धिमत्ता नसेल, कमी असेल, तर शारीरिक बुद्धिमत्तेचा वापर करून त्याची गणिती बुद्धिमत्ता वर नेता येते. जर त्याला शारीरिक बुद्धिमत्ता चांगली असेल, मग मैदानावर त्याला नेलं आणि मैदानावर काही गणितं त्याच्याकडून करून घेतली, त्यामध्ये उदाहरणही मैदानावरचीच असली, तर त्या मुलाला गणितही सहज समजायला लागतं. किंवा एखादा संगीतातला हुशार विद्यार्थी असेल, त्याला तालात पाढे शिकवले तर तो पटकन पाढे म्हणायला लागतो. असे अनेक प्रकारचे प्रयोग या हॉवर्ड गार्डनरच्या सिद्धांतानुसार ध्रुव अकॅडमीमध्ये केले. त्यांनी मानसोपचार केले, आम्ही त्याचा उपयोग शिक्षणामध्ये केला. आणि शिक्षणामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांमधल्या सगळ्या बुद्धिमत्ता काही एकसारख्या नसतात. हे अगदी प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्यातली बुद्धिमत्ता नेमकी कोणती आहे हे ओळखून काढायचं, त्याचं मन कोणत्या बाजूला जात आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात करायची. एखादा विज्ञान न येणारा मुलगा असतो, तो खेळात अतिशय उत्तम असतो. ज्यावेळेस खेळात त्याला मेडल्स मिळायला लागतात, त्याचं कौतुक व्हायला लागतं, त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळायला लागते, त्याच्या गळ्यात मेडल्स पडायला लागतात, शाबासकीची थाप पडते, वर्तमानपत्रांमधून फोटो झळकतात, त्यावेळेस याही मुलाचा आत्मविश्वास वाढायला लागतो. आणि विज्ञानात कच्चा असलेला मुलगा सुद्धा जीवनाच्या परीक्षेमध्ये आत्मविश्वासानं उभा राहतो, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे संजयजी, प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ओळखता आली पाहिजे, हे शिक्षकाचं आणि पालकाचं प्रथम कर्तव्य असं वाटतं. तुम्ही 8 बुद्धिमत्ता सांगितल्यात. या 8 बुद्धिमत्तापैकी जी बुद्धिमत्ता त्याच्याजवळ आहे ती त्याने ओळखलं पाहिजे, हे त्याच्यातलं प्रथम गम. बरोबर. संजयजी, पण हे जरी असलं तरी विद्यार्थ्यांचं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पुस्तकाचं वजन किंवा पुस्तक जाड झाली आहेत का, तर तसं नाही आहे. परंतु शाळेत जाणारं जे दप्तर आहे त्याचं वजन मात्र खूप वाढलेलं आहे. त्याचं वजन वाढण्याची दुसरी कारणं आहेत. कारण प्रायव्हेट पब्लिकेशन्सची पुस्तकं आम्ही वापरायला लागलो. खरं तर आपल्या राज्य मंडळाची पुस्तकं चांगली आहेत, त्याच्यामध्ये SCERT खूप चांगलं काम करतंय. आपल्या मराठी भाषेतली राज्य मंडळाची पुस्तकं, यावर्षीचं पहिलीचं पुस्तक यावर्षी जे प्रकाशित झालंय, अप्रतिम दर्जाचं पुस्तक आहे. कोणत्याही प्रायव्हेट पब्लिकेशनची आवश्यकता नाही आहे. इतर बोर्डांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये तर प्रायव्हेट पब्लिकेशन्स खूप मोठ्या प्रमाणावर येतात, त्यामध्ये वह्या दिल्या जातात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. या सगळ्यांची इतकी आवश्यकता नाही आहे. त्या दप्तराचं ओझं कसं कमी करता येईल, मुळात संकल्पना समजावून सांगणं. आता CBSEने तर निर्णय घेतलाय. परवाच जावडेकरजींनी आमच्याच शाळेच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये असं सांगितलं की CBSE 50% अभ्यासक्रम कमी करणार आहे. म्हणजे पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासच आता कमी करून टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे, असं एकंदरीत दिसायला लागलेलं आहे. आणि जो काही वेळ वाचणार आहे त्यामध्ये योगशास्त्र असेल किंवा खेळ असतील, या वेगवेगळ्या माध्यमावर काम केलं जाणार आहे. अतिशय स्वागतार्ह अशा पद्धतीचं पाऊल आहे. दप्तराचं ओझं वाढवण्यामागे शाळा कारणीभूत आहेत आणि मुलांचं टेन्शन वाढवण्यामागे पालक कारणीभूत आहेत. पालकांनी, पुन्हा तोच विषय येतो की मुलांच्या आत्मविश्वासाचं हनन कधी होणार नाही, याची खूप काळजी घेतली पाहिजे पालकांनी. असं नाही आहे की सगळ्याच मुलांनी इंजिनियर व्हावं, असं बिलकुल नाही आहे की सगळ्यांनीच IITला जावं, याची आवश्यकताही नाही आहे. सगळ्या क्षेत्रांना चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. नाट्य क्षेत्राला चांगल्या लोकांची आवश्यकता आहे, व्यवसाय क्षेत्राला चांगले वकील आवश्यक आहेत, चांगले डॉक्टर्स आवश्यक आहेत. सगळ्यांनीच फक्त डॉक्टर किंवा वकील व्हावं असं किंवा इंजिनियर व्हावं असं अपेक्षित नाही आहे. ज्याला जे चांगलं जमतं त्याला ते करू देणं. आता डिझाईन मधले, चित्रकार मधली जी चांगली मुलं आहेत, डिझाईनच्या क्षेत्रामध्ये कितीतरी नवीन दालनं उघडली गेलेली आहेत. हे जे शतक सुरू झालंय, या शतकामध्ये ज्ञानाच्या कक्षा या अतिशय विस्तारित झालेल्या आहे आणि जग अतिशय जवळ आलेलं आहे. त्यामुळे चित्रकारीला पूर्वी काही किंमतच दिली जायची नाही की हा काय चित्र काढणार नुसता जाऊन किंवा हा काय नृत्य करणार बाहेर जाऊन, असं राहिलेलं नाही. आता उत्तम चित्र काढणाऱ्या मुलांना सुद्धा प्रॉडक्ट डिझायनिंगमध्ये, फॅशन डिझायनिंगमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर स्कोप निर्माण झालेला आहे आणि त्याही क्षेत्रात खूप चांगल्या व्यक्तींची आवश्यकता आहे. आणि तिथेही पॅकेजेस खूप मोठमोठे आहेत. केवळ IIT केलेल्यांनाच मोठे पॅकेज आहेत असं आता राहिलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या मुलाची आवड नेमकी अगदी सहज ओळखता येतं. बरं, तुम्ही ताट वाढायला घेता आणि तोपर्यंत मूल डायनिंग टेबलवर बसलेला असताना जर तो ताल धरायला लागला असेल डायनिंग टेबलवर, तर समजावं आपल्या मुलाची सांगीतिक बुद्धिमत्ता चांगली आहे. त्यामुळे आपल्या मुलाची बुद्धिमत्ता कशात चांगली आहे हे आई जितकं चांगलं ओळखू शकते, तितकं मला नाही वाटत कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा टेस्ट मुलाचा शोध घेऊ शकेल. आईला मूल पूर्ण माहीत असतं आणि आईनं जर ती काळजी घेतली तर मुलाची बुद्धिमत्ता सहजपणे लक्षात येऊ शकते. तर शिक्षकांची पण ती जाऊ, कारण पालकांपेक्षा जास्त वेळ हा शिक्षकांचा जाऊ आणि शिक्षकांचं जितकं लवकर ऐकेल तितकं पालकांचं ऐकत नाही. अगदी योग्य आहे. मला या ठिकाणी सांगायला अतिशय अभिमान, आनंद वाटतो तो हा की एक काळ असा आला होता की झेडपीच्या शाळा
म्हणजे अगदीच खराब झाल्या किंवा नगरपालिकेच्या शाळा या अगदी खराब झाल्या, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे वातावरण आमूलाग्रपणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी तर जळगावच्या महानगरपालिकेच्या शाळा पाहायला एकदा मुद्दाम येऊन गेलो होतो, कारण या शाळांमध्ये सुद्धा रात्री रांग लावून पालक प्रवेशासाठी उभे राहतात. अशा पद्धतीचं चित्र या जळगावमध्येच उभं राहिलेलं आहे. आणि अनेक शाळांमधून, ग्रामीण भागातून एक एक 2-2 शिक्षक आपल्या शाळेला झळाळून बाहेर काढतायत. हे चित्र सगळीकडे दिसायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करत मुलांमधली गुणविकास करण्याचा जो कार्यक्रम या शाळांमधूनही सुरू झालेला आहे, तो अतिशय उल्लेखनीय अशा पद्धतीचा आहे. अर्थात काही शिक्षक बिलकुल काम करत नाहीत आणि ते कामचुकार असतात, म्हणून सगळ्याच्या सगळ्या शिक्षकांना ते लेबल लावणं हे मला मान्य नाही आहे. मला शिक्षकांविषयी अतिशय आदर आहे आणि प्रत्येक शिक्षक हे काम करत असतोच. परंतु पालकांची जी अपेक्षा आहे, तो शिक्षकाकडे जातो आणि शिक्षकाला सांगतो, नाही माझ्या मुलाला हे एवढं शिकवा, बाकी तुम्ही फार भानगड करू नका, त्याला काही फार गोष्टी सांगायची आवश्यकता नाही. अरे गोष्टी का नाही सांगायच्या मुलांना? मूल खूप मोठं होईल, खूप शिकेल, खूप मोठ्या पदव्या मिळेल आणि मग जाईल फॉरेनला निघून आणि म्हातारे आई वडील इथे राहून जातील. त्या मुलाला मूल्य शिक्षण हे दिलंच पाहिजे. त्या मुलाला जीवन शिक्षणही दिलं पाहिजे, ही आता आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनही शिक्षक काम करायला उत्सुक आहेत. परंतु समाजाचा जो रेटा चाललेला आहे, तो रेटा आपल्याला सगळ्यांना मिळून कुठेतरी थांबावा लागणार आहे. की त्या शाळेमध्ये 1 ते 100 शिकवलं गेलं बालवाडीतल्या मुलाला, मग या शाळेतही शिकवा, मग शिकवा अगदी केजीच्या पोराला 1 ते 100, काही गरज नाही आहे त्याची. पहिलीमध्ये ते शिकवलं जाणार आहे, ते आधीच शिकवण्याची काय आवश्यकता आहे? संजयजी, जसं तुम्ही ते सगळं सांगितलं, त्याचबरोबर शाळांची पण तितकी जबाबदारी. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की शाळेमध्ये जी आवश्यकता नसलेली देखील पुस्तकं आणली जातात, अशी अजून या विद्यार्थ्याला सेंट्रलाइज करून, त्याला केंद्रीभूत करून कोणकोणत्या प्रकारच्या योजना या शाळांनी आणल्या पाहिजे, त्यांची भूमिका ही अहम आहे, ती कशा पद्धतीची असली पाहिजे? मुळात एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ही घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये पूर्वापार चालत आलेली जी शिक्षण व्यवस्था होती, ती शिक्षण हे सेवा कार्य म्हणून पाहिलं जायचं. याकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलं गेलं नाही. यातून प्रॉफिट जनरेट करावेत अशा पद्धतीचं वातावरण कधी आपल्याकडे राहिलं नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीचं वातावरण हे निश्चितपणे निर्माण झालं. शासनानंही ते निर्माण करण्यामध्ये एक भूमिका केली की आता अनुदानित शाळाच बंद करून टाकल्या. नव्या अनुदानित शाळा निर्माण होऊ न देणे किंवा अनुदानित शिक्षक रिटायर झाल्यावर त्या जागी नवीन शिक्षक पटकन न भरणे, आणि त्यामुळे या ज्या आपल्या शाळा आहेत, सरकारी शाळा, त्यांची अवस्था केविलवाणी झाली. याचा फायदा घेऊन मग प्रायव्हेट स्कूल्स सुरू झाल्या आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा घेऊन मुलांना या सगळ्या योजना दिल्या जाऊ लागल्या. पैसे घ्यायलाही हरकत नाही, जर तेवढ्या प्रमाणात मुलांना सेवा दिली जात असेल तर त्यालाही हरकत नाही. परंतु शेवटी तशा पद्धतीच्या व्यवस्था आम्ही शाळेमध्ये उभ्या केल्या आहेत का? शाळेला उत्तम मैदान आहे का? खेळण्याचं उत्तम साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे का? ते शिकवण्यासाठी क्रीडा शिक्षक योग्य पद्धतीनं, योग्य प्रमाणात त्या ठिकाणी नियुक्त केले गेलेले आहेत का? चित्रकलेची काही व्यवस्था केली आहे का? मूर्तिकलेची काही व्यवस्था केली आहे का? संगीताची काही व्यवस्था केली आहे का? नृत्याची काही व्यवस्था केली आहे का? नाट्याची काही व्यवस्था केली आहे का? योगाची काही व्यवस्था केली आहे का? स्विमिंगची काही व्यवस्था आहे का? वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी ज्या काही उपलब्ध करू शकू अशा पद्धतीच्या व्यवस्था असतील त्या उपलब्ध आपण केल्या पाहिजे. 1ली ते 4थीच्या मुलांना या सगळ्या व्यवस्थांमधून फिरवलं पाहिजे. 1ली ते 4थीला मुलं ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतात त्यावेळेस निश्चितपणे त्यांच्या हे लक्षात येतं की, आणि शिक्षकांच्या मुळत्वे लक्षात येतं की सहजपणे या मुलाला या गोष्टीकडे त्याचा जास्त कल आहे. आणि मग 5वी पासून पुढे त्याचं त्या पद्धतीचं जर प्रशिक्षण सुरू झालं तर अतिशय चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतात. असे रिझल्ट्स आम्ही ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पाहतो आहोत. म्हणजे विद्यार्थ्यासमोर आता हे करू की ते करू अशी देखील भूमिका येते आणि पर्यायाने काही दिवसांनी त्याच्यावरती नैराश्य देखील येतं. त्याला अनेक जण कारणीभूत असतील. सुरुवातीला तुम्ही सांगितलं पालकांना असलेला दबाव वगैरे, पण हे नैराश्य येण्याचं खरं कारण काय आहे आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण या मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या विषयावर तुम्ही काय सांगाल? नैराश्य लहान मुलांना येत नाही. थोडंसं पौगंडावस्थेत मुलं आली, किशोरावस्थेत आली की त्या नैराश्याला सुरुवात होते. हे काय येतं, याची काही जी कारणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कारण असेल तर 1-to-1 संवाद जो व्हायला हवा ना, तो आमचा खुंटला आहे. मुलांना मित्रांच्या घरीच जाऊ द्यायचं नाही, मित्रांना आपल्या घरी येऊ द्यायचं नाही. अभ्यास एके अभ्यास मुलांनी करत राहावं. पूर्वी आपल्या घरातच 4, 6, 8 मुलं असायची, संयुक्त परिवार असायचे, एकेका मातापित्याला 4-4 मुलं असायची. आता 1 या 2 बस. त्यामुळे ते मूल अक्षरशः एकटं होऊन जातं. पूर्वी आई घरातच असायची, आता कामानिमित्तानं आई पण बाहेर जाते. त्यामुळे अक्षरशः मूल परत घरी एकटं होऊन जातं आणि केवळ अभ्यास करणं. मी आत्ता राजस्थानच्या कोट्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी 5वी पासून मुलांना 3 तास रोज त्या JEEचा अभ्यास करायला लावतात.
5वी पासून जर 3 तास रोज तो शाळा केल्यानंतर JEEचा अभ्यास करणार असेल तर नैराश्यानं तो ग्रस्त होणार, हे अगदी स्वाभाविक आहे. मग मुलांना मोबाईलही देऊन टाकले कारण सोय झाली पाहिजे संपर्काची. मग मुलांनी मोबाईलवरून 3G आला, 4G आला, त्यावरून फेसबुकवर अकाउंट तयार केलेले आहेत, त्यावरून व्हॉट्सअप चालू आहे आणि मग सगळं व्हर्च्युअल कम्युनिकेशन चालू आहे. व्हर्च्युअल फ्रेंड्स आहेत, फेसबुकवर हजारो मित्र आहेत, परंतु घरात विचारणारं कोणी नाही आहे, कुत्रं सुद्धा नाही आहे. अशी परिस्थिती जर झालेली असेल तर नैराश्य येणार नाही तर दुसरं काय होणार आहे. मुलांना माणसांमध्ये जाऊ देत, माणसांमध्ये वागू देत. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये जेवढं मूल शिकायचं ना तेवढं गल्लीत किंवा कॉलनीत क्रिकेट खेळताना शिकायचं. तिथे क्रिकेट खेळताना बॅटिंगवरून भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, शिवीगाळी व्हायची. घरी आलं तर आई म्हणायची ते तिकडंच मिटवायचं, घरी बिलकुल आणायचं नाही. आता 1 किंवा 2 मुलं असतात, आईच हातात लाटणं घेऊन गल्लीत येते भांडायला. असं कसं चालेल. त्या मुलाला विकसित करायचं असेल तर जीवनातले हे सगळे, ही जीवनविद्या फार महत्वाची आहे. ती ते रस्त्यावर शिकत होते, ती आता बंद झाली आहे. मुलांना धुळीत जाऊच द्यायचं नाही, अशा पद्धतीची मानसिकता आपली तयार झालेली आहे. वाचन संस्कृती देखील कमी होत चाललेली आहे, पत्र संस्कृती कमी होत. तुम्हाला तुमच्या वडिलांनी दिलेलं पत्रसंस्कार नावाचं पुस्तक मी वाचलं आहे. म्हणजे आपल्या मुलाला पत्र लिहून संदेश देणं, आता व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून मेसेज दिले जातात. ही वाचनाची संस्कृती वाढण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा संदेश काय असेल? खूप सुरेख पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत आता. आपल्या काळी तर एवढी पुस्तकं मुलांसाठी नव्हती, आता एवढ्या मोठ्या खजिना उपलब्ध झालेला आहे. आम्ही आमच्याकडे एक छोटा प्रयोग केलाय, लेव्हल वाईज रिडिंग नावाचा. कारण काय होतं की 7वीतल्या मुलाला 5वीतल्या मुलांनी वाचावीत अशी पुस्तकं वाचावंसं वाटणं, मलाही तसं वाटायचं. अगदी 10वीला आलो तरी मला चांदोबा वाचावासा वाटायचा. मग आम्ही त्यावर एक इलाज असा केला की लेव्हल्स तयार केल्या पुस्तकांना. त्यांचं क्लासिफिकेशन करताना लेव्हल वाईज क्लासिफिकेशन केलं. 8वीच्या मुलांनी वाचण्याची पुस्तकं 8व्या लेव्हलला ठेवली, 1लीच्या मुलांनी वाचण्याची पुस्तकं 1ल्या लेव्हलला ठेवली. आणि 2 लेव्हल तो जास्तीत जास्त मागे येऊ शकतो, त्यापेक्षा मागे जाऊ शकत नाही. आणि वर्षभरात जर 20 पुस्तकं वाचली तर लेव्हल पूर्ण केल्याचं आणि लेव्हल क्रॉस केल्याचं सर्टिफिकेट त्याला आम्ही शाळेतर्फे पालकांच्या समोर, पालकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सन्मानानं प्रदान करतो. आमच्याकडची 100% मुलं या लेव्हल वाईज रिडिंगमध्ये भाग घेतात, घरी पुस्तकं घेऊन जातात, वाचतात. आल्यानंतर लायब्ररियनच्या सोबत असलेला जो फॅसिलिटेटर आहे तो कॉम्प्युटरवर असलेले पटकन प्रश्न काढतो आणि 1-2 अगदी जुजबी प्रश्न त्या पुस्तक वाचलं का नाही एवढं कन्फर्म करण्यासाठी, परीक्षा नव्हे केवळ क्रॉस चेकिंग करण्यापुरतं विचारला जातात. आणि अशा पद्धतीचे अनेक उपक्रम वाचनाच्या संदर्भातले आम्ही सुरू केले. कथा अर्धवट सांगायची आणि राहिलेली कथा या पुस्तकात ती वाचा हे सांगणं, पपेट्स शोच्या माध्यमातून करणं, नाटकं करणं तयार, स्टोरी बोर्ड्स तयार करणं, त्याच्यावरून मुलांनी त्या कथा समजून घेणं, असे अनेकविध प्रयोग आपल्याला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करता येते. एवढं सगळं तुमच्या जो असलेलं अगाध ज्ञान, कुशाग्र बुद्धिमत्ता जी आहे, आणि ह्या सगळ्या जोरावरती तुम्हाला या शासनाने जे कायदे केलेले आहेत या शिक्षणाच्या संदर्भातले, या शिक्षणाच्या कायद्यांमध्ये आमूलाग्र असा काही बदल करावा किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती आणावी असं काही जाणवतं का? मी जे सांगतोय ते प्रॅक्टिकल आहे की नाही मला माहीत नाही, परंतु तसं घडलं तरच हे सगळं जे बिघडलंय ते सुधारणार आहे हे निश्चित आहे. पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण जबाबदारी जी आहे ना शिक्षणाची, शालेय शिक्षणाची किमान, ती शासनाने घेतली पाहिजे. सगळ्या शाळा अनुदानित असल्या पाहिजे, शासनाची नियमावली तिथे असली पाहिजे, मुक्त अंगण कोणालाही असता कामा नये, शाळेतले शिक्षक पटकन मिळाले पाहिजे आणि शिक्षक हा समाजातला सर्वोच्च सन्मानाचा माणूस असला पाहिजे. न्यायाधीशांनीही शिक्षक समोर आला तर उठून उभं राहिलं पाहिजे. इतका सन्मान शिक्षकाला जर आम्ही दिला तर निश्चितपणे या सगळ्या व्यवस्था बदलायला खूप मोठा वाव मिळेल. जे कायदे बनवणारे आहेत विधानसभा, विधान परिषद, त्यांच्या समोर आपलं वक्तव्य सुद्धा झालं, आपले सगळं ज्ञान तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय. काय अनुभव तुमचा होता त्यावेळेला? माझा तिथे जो विषय होता तो RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट हा विषय समजावून सांगण्यासाठी मला खरं बोलावलं होतं. मी त्या विषयाची तयारीही करून गेलो होतो. त्यावेळेस शिक्षण सचिव सहारिया साहेब होते, त्यांनी RTE मधल्या कायदेशीर तरतुदी सगळ्या माझ्या आधीच सांगितल्या. त्यामुळे त्याविषयी बोलण्यासारखं माझ्याकडे काही राहिलं नव्हतं किंवा सांगायची आवश्यकता नव्हती. त्यामुळे मी RTE मध्ये असलेलं गुणात्मक, दर्जात्मक शिक्षणाच्या ज्या गोष्टी RTE मध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत, मग त्यामधला CCE नावाचा जो प्रकार आहे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, ज्याला आपण मराठीमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असा शब्द दिला, या सगळ्या गोष्टी आणि मग वर्ग कसा असावा वगैरे या सगळ्या गोष्टींवर RTE मध्ये अतिशय बारकाईनं तो कायदा तयार केला गेलेला आहे. परंतु आमच्या लेखी RTE हा केवळ 25% आरक्षणापुरता RTE आम्ही मानला की 25% फुकट ऍडमिशन्स द्या. तसं नाही आहे. 25% ऍडमिशन्स त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना देणं याच्या सोबत
दर्जात्मक गुणवाढ कशी करायची या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी RTE मध्ये दिलेल्या आहेत त्या सर्वांना समजणं हा त्या व्याख्यानामागचा उद्देश होता. आणि त्या ठिकाणच्या सगळ्या आमदारांनी आणि लोकनेत्यांनी त्यावेळेस तो विषय अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेतला. तुम्ही शिक्षकाला एक प्रथम दर्जा मिळाला पाहिजे, एक सर्वोच्च स्थान त्याला मिळालं पाहिजे, ही तुमची जी भूमिका आहे की शिक्षणाप्रती असलेलं तुमचं आस्था प्रेम जो काही आहे तो तुम्ही या सगळ्या आमदार खासदार या प्रशासन शासनापर्यंत पोहोचवला का आणि त्यांच्याकडनं काही रिझल्ट मिळतोय का? हा प्रश्न गहन आहे आणि या नाण्याला दोन बाजू आहेत. एक बाजू जशी शासनाची आहे तशी दुसरी बाजू या सगळ्या व्यवस्थेची पण आहे. आणि त्यामुळे यावर बोलायचं ठरलं तर तो खूप विस्तारानं बोलण्याचा विषय होईल, तो या मुलाखतीचा विषय होऊ शकणार नाही. आपल्या सगळ्या या शिक्षणावरती असलेलं प्रेम आणि किंवा या माध्यमातून आपले लेक्चर्स आणि सगळे देत असतात, यामुळेच तुम्हाला गीता पाठ करावी असं जाणवलं की कशामुळे? तुमची पूर्ण गीता पाठ आहे, कशासाठी आणि कशामुळे केलं तुम्ही? त्याची एक घटना अशी घडली की आमचं एक कार्यकर्त्यांचं शिबिर सुरू होतं आणि स्वामी गोविंददेव गिरीजींची प्रवचनं त्या शिबिरामध्ये होती. मी अतिशय प्रेरित झालेलो होतो आणि त्यांनी प्रवचनं संपली आणि त्या दिवशी असं विचारलं की ज्या गोष्टी आपण मुलांना समजावून सांगतोय तर अशी ही भगवद्गीता आहे, ही कोण पाठ करणार? आणि मी पटकन हात वर केला. मला वाटलं बरेच लोक प्रेरित असतील आणि बरेच हात वर येतील आणि इकडे तिकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी एकटाच हात वर करणार होतो आणि त्यामुळे लक्षात भरलो. अर्थात मला ते करायचंही होतं, माझ्या मनात होतं, पण ते निमित्त झालं. आणि 2 वर्षांमध्ये कोणताही वेगळा वेळ न देता केवळ वॉकिंग करताना सकाळी पुस्तक हातात घेऊन किंवा आंघोळीपासून कपडे घालीपर्यंतची जी वेळ आहे त्यामध्ये रेकॉर्ड ऐकून आणि गाडीमध्ये प्रवास करताना पुस्तकात वाचून किंवा ऐकून अशा पद्धतीनं ही सहजपणे भगवद्गीता पाठ झाली. तो भगवंताचा कदाचित आशीर्वादही आहे माझ्यावर की मला लवकर पाठ होतं, पण ते अवघड नाही आहे निश्चितपणे. हे पाठ करत असताना मला माझ्याच मुलांना प्रश्न विचारला की तुम्ही पुस्तक वाचा आणि अर्थ समजून घ्या की तुम्ही एवढं पाठ कशाला करत बसला, याचं काय उपयोगिता आहे? मी त्याला एकच उत्तर दिलं, म्हटलं तू दूध पितोस त्यावेळेस दुधामध्ये साखर घालतोस, न हलवता पिला तर काय होईल? तर ती साखर सगळी खाली बसून राहील, ती विरघळणार नाही. ती हलवावी लागते, ती घोळवावी लागते. आणि मी जे पाठ करतोय ते गीता माझ्या जीवनात घोळवण्यासाठी पाठ करतोय. ती घोळवली तरच ती मिठास जी आहे गीतेची ती जीवनामध्ये दिसायला लागेल. आणि म्हणून ते मी करायला लागलो. आणि त्याचं चिंतन मंथन ज्यावेळेस माझ्या मनात सुरू झालं आणि त्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या टीका ज्यावेळेस मी वाचू लागलो, त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं की व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला व्यक्तिगत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि एकूणच व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या अँगल्समध्ये, मग अगदी सेल्स मॅनेजमेंट असेल किंवा HRची मॅनेजमेंट असेल, या प्रत्येक ठिकाणी जी मॅनेजमेंटची जी मूलभूत सूत्र भगवद्गीतेमध्ये मला सापडली ती अद्भुत आणि अलौकिक अशी होती. त्या संदर्भातही मी आता वेगवेगळ्या व्याख्यानांमधून बोलतोय. परंतु भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, त्याहीपेक्षा खूप वरचा तो मॅनेजमेंटचा ग्रंथ आहे, जीवनाला दिशा देणारा ग्रंथ आहे, असं या सगळ्या ठिकाणच्या माध्यमातून वाचत असताना मला लक्षात यायला लागलं. तसे प्रयोगही मी स्वतःबरोबर करायला सुरुवात केली त्यावेळेस ते खरोखर घडतंय हेही लक्षात यायला लागलं आणि त्यामुळे त्याविषयीचं आकर्षण आणि त्याविषयीची निष्ठा माझी अधिकच वाढत गेली. तुमचा व्यवसायाचा व्याप देखील तितकाच मोठा, म्हणजे 145 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपण तयार करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची एनर्जीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणातला तुमचं उपलब्धी आहे. आणि तुमचं सध्या सुरू असलेलं शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये जनजागृती करण्याचं, या दोघांची सांगड कशी घातली जाते? गीता सांगड घालायला शिकवते ना. समत्वम योग उच्यते हा गीतेचा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे की बॅलन्स करणं हा सगळ्यात महत्त्वाचा योग आहे. बॅलन्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी करता आला पाहिजे, मग तो नातेसंबंधामधला असेल, तो कार्यामधला आणि सेवेमधला असेल, प्रत्येक ठिकाणी तो बॅलन्स करता आला पाहिजे. त्यामुळे आपल्या वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, आपल्या प्रायोरिटीज कशा ठेवाव्यात, या दृष्टिकोनातून आपण जर मंथन चिंतन केलं तर जिथे आपल्याला चाह है वहाँ राह है, इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडत जातो. जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना एक संदेश तुमच्याकडनं मिळावा अशी अपेक्षा आहे. संदेश देण्या इतका मी मोठा नाही आहे, पण जळगाव हे गाव मला अतिशय आवडणारं गाव आहे. विशेषतः या जिल्ह्यातून बहिणाबाईंसारख्या कवयित्री आपल्याला मिळाल्या, त्यांच्या कविता वाचणं ही सुद्धा भगवद्गीताच आहे. बहिणाबाईंना खऱ्या अर्थानं भगवद्गीता कळाली असं मला वाटतं. आणि साहित्याप्रती असलेलं प्रेम असेल, संस्कृतीप्रती असलेलं प्रेम असेल, इथले शिक्षणविषयक प्रयोग असतील, इथल्या नगरपालिकेच्या शाळांमधून घडलेला चमत्कार असेल, या सगळ्या गोष्टींविषयी मला अतिशय आकर्षण निश्चितपणे राहिलेलं आहे. आणि त्यामागे सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका होती ती समाजाची होती. इथल्या वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था या सगळ्या उपक्रमांच्या मागे अत्यंत दिलदारपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी या सगळ्यांना मदत केली आणि म्हणून या सगळ्या शैक्षणिक संस्था
या उंचावत गेल्या, अशा पद्धतीची संस्कृती असणारं हे गाव आहे. त्यामुळे इथे येऊन मी काही ज्ञानाचा उपदेश करावा अशातला भाग नाही. मी इथे येतो तो केवळ शिकण्यासाठी येतो आणि आजही खूप काही शिकून या ठिकाणी जातोय. धन्यवाद संजयजी. खूप अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आमच्या दर्शकांना विशेषत्व करून शिक्षणाप्रती प्रेम असलेल्या सगळ्यांसाठी आपण खूप चांगल्या प्रकारे दिली. एक शिक्षकांनी आपल्यामध्ये प्रगल्भता वाढवावी, शाळांनी आपलं अपग्रेडेशन्स करावं, विद्यार्थ्यांनी आपल्यामधले देखील स्वतःमध्ये असलेले सुप्त गुण जाणून घ्यावेत, पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली बुद्धिमत्ता जाणून घ्यावी, कोणत्या पद्धतीची बुद्धिमत्ता आपल्या पाल्यामध्ये आहे, मन आणि बुद्धीचं दोघांची सांगड घालणं किती आवश्यक आहे आणि कशा पद्धतीचं आवश्यक आहे, खूप चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी माहिती दिली. आणि आपल्या सगळ्या जीवनाचं व्यवस्थापन किती योग्य पद्धतीने करावं, वेळेचं नियोजन कसं करावं, हे सगळं आज तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना दिलं. मी आमच्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला उज्ज्वल आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट गो दाबून खा. सॉरी,